श्री स्वामी समर्थ. संक्रांतीचा सण आला की घराघरात हळदी कुंकू केलं जातं. आता तर अगदी सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. त्यामुळे संक्रांतीचा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला सज्ज झालेल्या असतात. या हळदी कुंकाबरोबरच प्रत्येक ठिकाणी वाण देण्याची सुद्धा पद्धत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाण का देतात, वाण दिल्याने काय होते आणि वाणामध्ये आपण कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत, त्याबरोबरच कोणत्या वस्तू आपल्याला देणं कटाक्षाने टाळायचं आहे, अगदी 5 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत सर्वात उपयोगी वाण तुम्ही कसं देऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता. या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्यासाठी बोलवता येतं. आता या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाण काय द्यायचं. तर त्यासाठी तुमचं बजेट किती रुपयाचं आहे, आपण किती रुपयापर्यंत वस्तू देऊ शकतो हे आधी आपण ठरवायचं. वाण घेताना मुख्य करून आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत, वाण देत असताना ते कशा पद्धतीनेचं असावं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक तर ते उपयुक्त असावं, उपयोगी असावं. कारण वाण देण्यामागचा उद्देशच असा असतो की त्या दिवशी दान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते, पुण्य मिळतं. कारण आपण ऐकलं असेल बघा, संक्रांतीला पवित्र नद्यामध्ये स्नान आणि दानाचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि आपण हळदी कुंकवाच्या निमित्ताने सुवासिनींना काही गोष्टी छोट्या छोट्या भेटवस्तू देतो. तर एक प्रकारचं ते दानच आहे आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळू शकतं. फक्त सुवासिनींना आपण जी वस्तू दान करतोय तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी. त्या वस्तूमुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये या गोष्टीची काळजी घेऊनच आपण वाण निवडायचं आहे. तर या दिवशी आपल्याकडून छोटंसं का होईना दान घडतं. त्याबरोबरच वाण दिल्याने वृद्धी होते, वाढ होते असं आपण मानतो. त्यामुळे द्यायचंच आहे, द्यावे लागते म्हणून देऊ नका. वाटल्यास कमी स्त्रियांना बोलावून द्या, पण चांगली वापरातली वस्तू आणा आणि ती द्या. उपयोगी ठरेल अशीच वस्तू द्या. आता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्या मुलींची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी मात्र यावर्षी हळदी कुंकवाची डब्बी किंवा हळदी कुंकवाचा करंडा द्यायचा असतो. फक्त लक्षात ठेवा, त्या हळदी कुंकवाच्या डब्बीमध्ये किंवा करंड्यामध्ये थोडंसं का होईना हळदी कुंकू भरून द्या, ते रिकामं देऊ नका. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की पहिल्या वर्षी हळदी कुंकू, दुसऱ्या वर्षी बांगड्या, तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा, चौथ्या वर्षी खिचडी, 5व्या वर्षी नारळ लुटले जातात. तसेच तुम्ही पहिल्या वर्षी 5 जणींना 5 सुगड बरोबर 5 वाण, कंगवा आरसा, बांगडी, हळदी कुंकू पावडर देऊ शकता. पण एवढं काही शक्य नसेल तर पहिलं वर्षी मात्र हळदी कुंकाची डब्बी द्या आणि बाकी वर्षी आपण आपल्या मर्जीनुसार, आपल्या आवडीनुसार देऊ शकतो. कारण 5 वर्ष अशा शृंगाराच्या वस्तू द्यायच्या म्हटलं तर कसं होतं की शृंगारामध्ये काय, इथं आरसा, टिकली, बांगड्या, कंगवा, नेलपेंट. आता बघा, समजा आपण टिकलीचं पॉकेट लुटलं आणि प्रत्येक स्त्रियांनी या वेगवेगळ्या टिकल्या लावत असतात आणि आपण दिलेली टिकली प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही. कारण प्रत्येकाची चॉईस असते की मला काय आवडते किंवा मला काय वापरायचं. त्यामुळे अशा वस्तूचा वापर होत नाही आणि त्या वस्तू पडून राहतात. अगदी कचऱ्यामध्ये पण टाकता येत नाही, कारण ते वाण म्हणून आपल्याला दिलेलं असतं ना. त्यामुळे ती वस्तू तशीच पडून राहते. त्याबरोबरच नेलपेंट जरी आपण वाण म्हणून देण्यासाठी घेतलं तर प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही. कोणाला तो कलर आवडणार नाही किंवा कोणाला तो आपण या क्वालिटीची नेलपेंट घेतली आहे ते आवडणार नाही. अशा प्रत्येकाची चॉईस असतात. त्यामुळे आपण शक्यतो अशा वस्तू घेऊच नाही. अनेक स्त्रियांना बांगड्यासुद्धा वाण म्हणून देण्याची आवड आहे, पण बांगड्या तर अजिबातच देऊ नका. कारण प्रत्येक स्त्रियांची हाताची साईज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाची चॉईस असते. आपण जरी त्या बांगड्या घेतल्या आणि त्यांना त्या नाहीच बसल्या किंवा नाहीच आवडल्या तर त्यासुद्धा पडून राहणार, त्याचं काहीही उपयोग होणार नाही. साईज लहान मोठी असू शकते. त्यामुळे अशा शृंगाराच्या वस्तू ऐवजी तुम्ही एखादी चांगली वापरण्यात येणारी वस्तू द्या. जसे की तुम्ही एखादे रोपटे देऊ शकता, मग ते गुलाबाचं असेल, तुळशीचं असेल, उलट त्या मैत्रिणीच्या कायम लक्षात राहील.
त्यांची जसजशी चांगली वाढ होईल तशी तशी त्यांच्या नक्कीच नेहमी लक्षात राहील की मला हे रोपटे हिने दिले होते. पण तेवढे शक्य नसेल तर तुम्ही किचनमधील पण एखादी छोटी वस्तू देऊ शकता. तुम्ही छोट्याशा स्टीलच्या वाट्या पण देऊ शकता, जेणेकरून आपल्याला किचनमध्ये वापर होऊ शकतो. चमचे देऊ शकता, त्याचा वापर पण आपल्याला नक्कीच होणार आणि होऊ शकतो. स्टीलचे चमचे द्या, त्याचबरोबर तुम्ही सेफ्टी पिना द्या. कलरमध्ये आता अवेलेबल आहेत त्या पण देऊ शकता, कारण स्त्रियांना बघा साडी नेसायची म्हणलं की बऱ्याच पिना लागतात आणि त्यासुद्धा त्यांना खूपच उपयोगी पडतील. त्याबरोबरच खड्या मसाल्याचे 10 रुपयाचे पॉकेटसुद्धा मिळतात. बघा, खडा मसाला 10 रुपयाची पुडी ती देऊ शकता किंवा इतर स्त्रियांना एव्हरेट मसाले किंवा तुम्हाला जे आवडतील ते मसाल्याचे पाकिट पण देऊ शकता. तसेच बघा, 10 रुपयाची वस्तू सांगायचं झालं तर तुम्ही रांगोळीची पुडे देऊ शकता. अगदी रांगोळी 1 किलो 10 रुपयाला येते किंवा कलरमध्ये पण तुम्ही रांगोळीच्या पुड्या देऊ शकता. त्याबरोबरच रुमाल देऊ शकता. 10 रुपयाची चहाची पुडी, साखरेची पुडी, ॲडव्हान्सचा पावडरचा डब्बा, मसाल्याचा पुडा, बिस्किटचे पुडे, मॅगीचे पुडे, गुळाची ढेप, भांड्याचे साबण, भांड्याचं स्क्रब, अगरबत्ती किंवा एखादी कापडी पिशवी अशी वस्तू तुम्हाला 10 रुपयामध्ये मिळून जातील. आणि या वस्तूंना तुम्ही कमी बजेटमध्ये स्वस्त आणि फक्त 10 रुपयामध्ये तुम्हाला ही पाऊच मिळेल आणि त्या उपयोगी पडणाऱ्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याबरोबरच तुम्हाला अजून काही चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही पितळेचे छोटे दिवे देऊ शकता, लाकडी चमचे देऊ शकता, स्टीलचे मोठे मोठे बाऊल देऊ शकता. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा. स्टीलची चहाची गाळणी किंवा चिनी मातीच्या भरण्या तुम्ही देऊ शकता. एखादी पर्स देऊ शकता, शेवायचं पाकिट देऊ शकता, रेसिपी बुक देऊ शकता, डायरी देऊ शकता, ब्लाऊज पीस. त्याबरोबर देवासाठी आता छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा आल्या आहेत, त्याही चालतील. या दिवशी गुळही दान केलेला चांगला आहे, त्यामुळे गुळाची पाव किलोची ढेप अगदी 12 ते 15 रुपयामध्ये येते किंवा तुम्ही अर्धा किलोचा पण देऊ शकता. त्याबरोबरच अनेक जणी अशा पण प्रकारचे वाण देतात की जसे की कडधान्य, रवा, डाळ, साखर, पोहे, शेवायचं पॉकेट, मिक्स ड्रायफ्रूट्सचे छोटे पॅक्स, नारळ, डेकोरेटिव्ह वस्तू, त्याबरोबरच गाचं साबण, शॅम्पू अशा वस्तू देऊ शकता. कारण कोणत्या वस्तू वापरेल हे आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे त्या वस्तू पण पडून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वस्तूऐवजी तुम्ही मी सांगितलेल्या वस्तू देऊ शकता. तसेच कटाक्षाने वापरून संपेल अशी वस्तू म्हटलं तर तुम्ही कोलगेटची छोटी 10 रुपयाची छोटी पेस्ट देऊ शकता. तसेच आपण देवाच्यासुद्धा काही वस्तू दिल्या तर इतरांशी अनुसंधान साधले जाऊ शकते. दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्विक वाण देणे हा धर्मप्रसाराचा असून त्यामुळे ईश्वर कृपाही आपल्यावरती होते. एखादी पर्स, डिझायनर पिशवी, किचन टॉवेल, नॅपकिन अशा वस्तू जर आपण दिल्या तर त्यांचा पुढच्याला उपयोग होईल. आणि तुम्ही हळदी कुंकासाठी कमी स्त्रियांना बोलवा, पण चांगल्या वस्तू वापरण्यात येणाऱ्या वस्तू द्या. मात्र तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू अजिबात देऊ नका, कारण प्लास्टिक तर हे आपण कमी प्रमाणात वापरलं पाहिजे. एखादी प्लास्टिकची वाटी जर आपण दिली तर त्याचा बघा जास्त वापर होणार नाही आणि गरम पदार्थ तर आपण त्यामध्ये नाहीच काढले पाहिजेत. जरी वाटी वगैरे दिली तर त्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि कचऱ्यातही टाकू शकत नाही, ते वाण असतं म्हणून. तसेच यूज अँड थ्रोच्या वस्तू पण देऊ नका. त्यापेक्षा काहीतरी यूजफुल वस्तू द्या, जसे की एखादं रोपटं वगैरे. त्याबरोबरच तुम्ही सुरी किंवा स्लायसर, कात्री अशा धारदार वस्तू पण अजिबात देऊ नका. त्याबरोबरच कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा वस्तूसुद्धा वाणामध्ये अजिबात देऊ नका. मी ज्या काही वस्तू सांगितल्या त्यापैकी तुमच्या बजेटमध्ये ज्या वस्तू बसतील त्या देण्याचा प्रयत्न करा की ज्यात पुढच्या व्यक्तीला उपयोग होईल. तुम्ही या वस्तू आधीच काढून आणून ठेवू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.